मनुष्याने आपल्या मनाला, आपल्या आत्म्याला, आपल्या आत्म्याने भगवंताच्या लीलाचं केलेलं वर्णन म्हणजे अध्यात्म. व चुकलं तर सांगायचं काय, मनुष्याच्या आत्म्याने भगवंताने त्या लीला केल्या, अवतार घेतले, त्या लीलांचं ज्या आत्म्याने केलेलं वर्णन म्हणजे अध्यात्म. आणि पुराण जर म्हटलं तर ज्या घटना आपल्याला पहिल्यापासून घडत आल्या, ज्या शास्त्रामध्ये घडत आल्या, पुराणामध्ये, ते पुराण. बरोबर की नाही बुवा? हे माझं म्हणणं असा. आता त्या साहेबांनी, काय त्यांचं नाव, श्रीकृष्ण कोकाटे, श्रीकृष्ण कोकाटे, तुम्ही बक्षीस दिलास. बरोबर, माझं उत्तर चुकीचं असलं तर तुम्ही आपलं घेऊन जाऊ. पण मला पटला तर झाला, तुमचा पटला असं जोरदार एकदा मायबाप रसिक होता टाळ्या स्वागत करा. आणि माझ्यापेक्षा बुवा बरोबर छान उत्तर सांगतील, कारण अभ्यासात सांगणार. आणि रवळ विषय, बाकी काय विषय बुवानी बरोबर काय काय सांगले, रामाचा भरपूर सांगले. कारण राम बुवा, आज तुम्ही मग सांगितलं की तो मध्ये झाडू बसलो होतो, माझं पोरगो मजुरी गेलो 500 रुपये घेऊन. बरोबर ना बुवा? हो, तेव्हा मोबाईल हो, उद्या काय मोबाईल जनशताब्दीत काय गोळा ना तो, ते भरपूर गॅप असते. आज गॅपच. तर सांगण्याचा उद्देश आहे, नेटवर्क तेवढा नाही बुवा पॉवरफुल. तर पण बुवाने माहिती सांगितलं तर आपण उत्तर बरोबर आहे. कारण आता प्रश्न उत्तर जर असं आपण जर म्हटला तर युट्यूबला टाकलं तर सगळं काय मिळतं बुवा. त्यामुळे एखाद्या उत्तर इला म्हणजे तो काय ज्ञानी झालो नाही, आणि जर नाही इला तरी त्याची विद्वत्ता बुवा कमी होत नाही. बरोबर की नाही? या मताचा माणूस मी असेल. रोळ विषय काय, दत्ताभाऊ दत्ताभाऊ विचारलंय. हा, तर बुवांचो पोरगो आता मला त्या भजनाचा काय पडला नाही. आपण भजन हजिलो 500 रुपयासाठी. पण बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आज तुमचा मुलगा तुमच्या भजनामध्ये येऊन जो बसतो आहे ना, जे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही आज. बरोबर, कारण मुलगा तुमचा कोरसलाय आणि तुम्ही पेटीवर जोरदार टाळ्या आणि तिथं सांगते, आज जेवढे जमा होतील ना मुलग्याला सांगते त्यांच्या सगळे काढून घे. हा, सगळे घेऊन जाते रे. काय बुवा, बाकी या नामस्मरण आणि रवळ विषय माझ्या शेल्याचो बुवा. सतीश सावंत बुवा म्हणजे खरोखर सांगताय, तुम्ही कधी पण युट्यूबला बघा किंवा माझ्या काही बॅनर असलेले फोटो बघा, कायम शाल असता. कारण ही शाल रेडी असता नाही, कायम शाल बुवा असतात तुमच्या भाजी. आणि भगवी शाल, ही भगवी शाल म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे बुवा, नाही का? कारण खरोखर सांगतो, भगवा झेंडा सगळ्या ठिकाणी. आणि आपल्या वारकरी संप्रदायातच ही आपली भगवी शाला. भगवी शाल म्हणजे का मी बागेत पिण्यासाठी किंवा थंडी लागतं म्हणून घालीत नाही बुवा, पण सगळ्यांच्या माहितीसाठी बुवा तुमका सांगतोय. ही हिंदू धर्माची आपली भागवत या वारकऱ्यांची शाल. कारण सध्या परिस्थिती काय ती बघा. आज आपल्याकडे बघा, रात्री 11-12 वाजले तर आपले स्पीकर भजनात काढले जातात. बाकीच्या ठिकाणी बाकीच्या भरपूर चान्स आहे. सकाळी आज सकाळी मग 4:30-5 उठून घातलेली आहे, ते भोंगे चालतात बुवा. बरोबर की नाही बुवा? पण आज गरज आहे शालीची. कारण नसेल भगवा खांद्यावर तर बुवा परका बसेल उरावर. नसेल भगवा खांद्यावर तर परका बसेल उरावर. म्हणून शाल घालू बाई एवढं तुम्ही. आणि बुवा पण शाल घालतो नाही असे नाही, पण आज विसरले. आज कधीतरी असतात नाहीच असता, म्हणजे काहीतरी त्याला वेगळं कारण असा पाहिजे, जॅकेट असतं, ठीक आहे, काहीतरी असाच विषय त्यांचं त्यांच्याकडे. पण बरोबर बुवा मजा तर येणारच ही. बरोबर की नाही बुवा? बारीक. कारण त्यांची आणि माझी आमची काय कायमची अशी आमची कार्यक्रम जास्त होत नाही, पण मजा येते बुवा. तुमच्याकडनं मला काहीतरी बरोबर शिकायला मिळतं आहे, प्रश्नच नाही. तर माझ्या मोठ्या भावासारखी आज घाबरत नाही, बोलतो तुम्ही मस्त तेवढा. पण एक काय माहिती आहे, तुमचे फॅन फॉलोविंग हे भरपूर आहे. असं काय नाही बुवा, असं नाही, असा हो डिटेल आहे त्यांच्याकडे 3 बारी आणि याच्यात माझं इगो काही हर्ट होईत नाही, लक्षात दिला. पण काहीतरी व्ह्यू सांगले त्यांच्या माहितीसाठी. कारण पुढच्या वर्षी चुकांना माका ठेवले नाही तर ते सांगतील वा सतीश भाऊ तुमची पुढे या वर्षी 5 वेळा गेला. जराची माहिती चुकीची झाली, तुमची हॅट्रिक सांगली, पण तुम्ही सांगता डबल हॅट्रिक झाली म्हणून. असं ते बुवा एकदा गुंड सावंत बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्यावर जाऊ दे. बरोबर. पण दत्त जन्म, दत्त अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त म्हटल्यानंतर ती मूर्ती आपल्या समोर येते. 3 शिरे 6 हात आणि 2 पाय अशी ती
श्रीपाद वल्लभाची त्या गुरुदत्तांची मूर्ती 3 शिर बुवा कशाचं प्रतीक आहे? 3 शिर कशाचं प्रतीक असेल तर रजत तम आणि सत्व म्हणजे 3 शिर झाली, बरोबर की नाही बुवा? रजत तम आणि सत्व ही काय झालं? 3 शिरे झाली. 2 पाय ब्रह्म आणि माया, कारण माया जी आहे ना, माया ही माया ना भगवंताच्या जवळ जाण्यापासून थांबून ठेवता. माझी बायको, माझी पोरा, माझी ह्या, माझा ता, माझा माझा करून ती माया भगवंताकडे जाल देत नाही. पण नामस्मरणाची गोष्ट असा बुवा ती आपल्याला काय करते? ती मायेला बाजूला काढते, मायेचा प्रभाव कमी करते आणि भगवंतापर्यंत थेट नेते. ती ब्रह्म आणि माया म्हणजे ते गुरुदत्तांचे 2 पाय झाले ह्या माझ्या माहितीनुसार. आणि 6 हात, 6 हात कशाचं प्रतीक आहे बुवा? 6 हात कशाचं प्रतीक? श्री, यश, ऐश्वर्य. काय? श्री, यश, ऐश्वर्य, वैराग्य, ज्ञान आणि 6वं काय? औदार्य. हे 6 गुण भगवंताने आपल्याकडे ठेवले आहेत. आणि हे गुण गुरुदत्तांचे गुण आणि श्रीकृष्णाचे गुण हे तिघांचे जे गुण आहेत ना, त्या दोघांनी पण सेम गुण आपल्याकडे ठेवले आहेत. बघा श्रीकृष्णाकडे पण सर्व आहे, हे 6च्या 6 गुण आहेत. आणि म्हणून आपण गवळण म्हणतो. बघा काय आपण गवळण आपण म्हणता काय? कृष्णा कानोबा तुझी घोंगडी किती चांगली रे, आम्हा का दिली वांगली रे. बरोबर ना? गवळण की नाही बुवा? काय सांगतात ते सवंगडी? कृष्णा तुझी घोंगडी चांगली रे ना आम्हा का दिली वांगली रे. वांगली म्हणजे बुवा काय? वाईट. आमचं वाईट का दिलं? स्वतःकडे चांगली ठेवल्यात, सगळ्यात स्वतःकडे चांगले गुण ठेवल्यात. पण आमच्याकडे काय दिले? मनुष्य प्राण्याकडे काय दिले आहे बुवा? षडरिपू दिले. काम, क्रोध, मद, मत्सर, माया, लोभ हे काय दिले? आपल्याकडे षडरिपू दिले. आणि हे षडरिपू घालवण्यासाठी आणि भगवंताच्या जवळ जाण्यासाठी जर मार्ग कुठचा असेल तर काय मंडळी? भजन हा. आणि म्हणून भजन बुवा केला पाहिजे. बुवा पण भरपूर काय काय सांगून गेले. रामाचं सांगितल्याने बुवा नाही का? रामाचं भरपूर तुम्ही खरोखर चांगला. आणि एकदा बुवा जिथे जातात तिथे गाण्याने त्या रामाच्या सुरुवात करायला 2000 काय आमच्या मी बुवा चांगला जोडून मी जेवढं म्हणजे असतो हा किती बाजू घेत नाही हो कधी हा भाई जरा आता युट्यूबला चालू आहे ना म्हणजे फोटो बिटो येऊ घ्या हा कर होतं ना सगळे गाणे होते ते काळजी करायची नाही तुम्ही फक्त जोर धरतो हा तू जर तुम्हाला मला सांगण्यापासून सर घ्या तर सगळ्या जागेवर मात्र व्यवस्थित ठेव काय कारण बघा काय सांगितलं